नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आपलं आजच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट बघा बांधवांनो, मी एक घेऊन आलेलो आहे की आपलं जे परीक्षा परिषदेचं जे वेबसाईट आहे हे ते आता ऑनलाईन सुरू आहे। आणि या परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती एक टॅगलाईन लाईव्ह सुरू आहे पाच सातत्याने। ती टॅगलाईन अशी आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टॅट 2025चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे, तरी पात्र उमेदवारांनी सदरील परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात येत आहे। हे बघा, ही टॅगलाईन सुरू आहे, सध्या हे लाईव्ह आहे। मग आता त्यांचं म्हणणं आहे की जे काही शिक्षक भरतीचा जे काही पूर्ण कार्यवाही आहे ही कुणामार्फत होणार आहे? परीक्षा परिषदेमार्फत होणार आहे। मग जे पात्र उमेदवार आहे, मग पात्र कोण असतं की ज्यांचं बांधवांनो डी.एड झालेलं आहे, तर डी.एड झाल्यानंतर त्यांनी टी.ई.टी किंवा सी.टी.ई.टी ते पास आहे असे मुलं काय असतात? पात्र असतात, पहिली ते 8वीसाठी। त्यानंतर दुसरे पात्र कोण असतात? ज्यांचं बी.एड झालं आणि त्यांना 6वी ते 8वी या वर्गासाठी ते बी.एडवाले टी.ई.टी असेल तर पात्र असतात। आणि जे टी.ई.टी पास नसतात परंतु त्यांचं डी.एड झालेला बी.एड झालेलं आहे, M.A. बी.एड झालेलं आहे किंवा पुढचं शिक्षण झालेलं आहे, असे मुलं 9वी ते 12वी वयोगटाला काय करत असतात? पात्र ठरत असतात। आणि याच्याबरोबर त्यांचे जे काही कास्ट असेल किंवा व्हॅलिडिटी असेल किंवा इतर जे डॉक्युमेंट लागतात, जवळपास 20 ते 25 वेगवेगळे काय असतात डॉक्युमेंट असतात। महिला असेल तर ते महिलांच्या आरक्षणाचं सुद्धा सर्टिफिकेट त्यांनी काय करावं लागतं? काढून घ्यावं लागत असतं। तर हे सगळ्या गोष्टी आणि मार्च झाल्यानंतर बांधवांनो की नवीन शैक्षणिक वर्षाचं काढावं लागतं। तुम्ही मागच्या वर्षीचं नाही काढायचं। आता 31 मार्च झाला ना, त्याकरता या नवीन वर्षाचं तुमचं OBC असेल तर तुमचं नॉन क्रिमिनल्स तुम्ही काढून ठेवा। तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र वगैरे खूप मोठे डॉक्युमेंट आहे ते। तुम्ही ज्यावेळेस तहसील कार्यालयात गेला तर तुम्हाला ते आवर्जून काय होईल, तुम्हाला ते भेटेल। म्हणून त्यांनी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की त्याची जी पूर्वतयारीसाठी जे काही पात्र उमेदवाराला जे काही डॉक्युमेंट लागतात त्या डॉक्युमेंटची तयारीला लागा। त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे। जरी बांधवांनो परीक्षा ही मे आणि जूनमध्ये नाही झाली तरीसुद्धा बांधवांनो कमीत कमी माझा असा अंदाज आहे की जाहिरात तरी मे जूनमध्ये येईल। ह्या 10-15 दिवसात किंवा एप्रिलच्या एंडिंगपर्यंत तरी, आता एप्रिल नाही मेच आहे ना पुढचा महिना, त्यामुळं मेच्या एंडिंगपर्यंत तरी जाहिरात 100% येईल। याचं एकमेव कारण आहे की परीक्षा परिषदेच्या सुद्धा ज्या कामकाजाच्या हालचाली आहे त्या बांधवांनो 100% काय आहे आता सुरू झालेल्या आहे। वेगवेगळ्या सेंटर निवडणे, ज्या सेंटरवरती ऑनलाईन परीक्षा घेतली जाऊ शकते, त्यानंतर तिथली कॅपॅसिटी ती चेक करणे, त्याचा ताळमेळ लावणे। कारण ही परीक्षा काही अशी छोटी नाही आहे। या परीक्षेमध्ये साधारणतः 4 लाख मुलं फॉर्म भरतात आणि त्यापैकी 2 लाख मुलं हे या स्पर्धेत असतात। खूप मोठी परीक्षा आहे। त्यामुळं हे इथं काय म्हणतो आपण, इतर परीक्षेच्या तुलनेत हे काय आहे, खूप मोठं व्याप असतो याचा। त्यामुळे तुमचं अभिनंदन। जे आधी पात्र आहे ते खरंच अभ्यासाला लागा। आणि जे पात्र नव्हते, मी आवर्जून माझ्या मागच्या गेल्या 12 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की जरी तुम्ही पात्र नसाल पण बांधवांनो तुम्ही जर का येणारी जुलैमधली CTETचा जर फॉर्म भरला, मागचा इतिहास सांगतो की CTET ॲपियर असलेल्या विद्यार्थ्याला टेट परीक्षेमध्ये चान्स मिळतो। मागच्या वेळेससुद्धा अनेक विद्यार्थ्यांना मी सांगायचो 2021-22ला की अरे फॉर्म तर भरून ठेवा राव, फॉर्म तर भरून ठेवा। मग ज्या ज्या मुलांनी फॉर्म भरून ठेवले बांधवनो त्यांना डायरेक्ट 1ली ते 8वीच्या वर्गाला अप्लाय करता आलेला आहे। त्यामुळे तुम्ही फुगीरपणा करू नका। ते काय म्हणतात, पात्र उमेदवार, त्यामुळे आधी पात्र होणं गरजेचं आहे। बरेच जण काय म्हणतात की अरे माझं बी.एड झालंय, मग तुमचं बी.एड झालंय तर बांधवांनो तुम्ही 1 ते 8 या वर्गाला पात्र असणं गरजेचं आहे। कारण जिल्हा परिषदेच्या जागा त्याच्या जास्त आहे। संस्थेमध्ये काय महाभारत होतं हे तुम्ही पाहताय सध्या महाराष्ट्रात। जे लागलेले शिक्षक आहेत त्यांनाच पगार भेटणार नाही। काल परभणीमध्ये एका 4 वर्ष सर्व्हिस करून 25 लाख भरून त्या शिक्षकाला बांधवून आत्महत्या करावी लागली। त्यामुळे तुम्ही ते संस्थेच्या जास्त नादाला लागू नका। तुम्ही आपलं जिल्हा परिषदेचं स्वप्न ठेवा। होतं जिल्हा परिषदेमध्ये लागतं, इतकं काय अवघड नाही, फक्त तुम्ही पात्र पाहिजे।
आलं लक्षामध्ये? एवढं बोलून थांबतो. आपली बाळासाहेब शिंदे सरांच्या नेतृत्वामध्ये जबरदस्त अत्यंत सर्वसामान्य गोरगरीब मुलांना बांधवांनो हा क्लास आपलासा वाटण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत आणि दर्जेदार स्वतः लेखक असलेले मार्गदर्शक इथे शिकवायला असतात. दुसरी गोष्ट की माफक फीमध्ये तुम्ही नवरा बायको किंवा कुटुंब बड्डे साजरे करायला जर एखाद्या हॉटेलवर गेले तर त्या तुमच्या हॉटेलच्या अर्ध्या बिलामध्ये बांधून तुम्हाला नोकरी भेटू शकते. फक्त 999 रुपयाची बॅच आहे. सर्वसामान्य मुलांना भेटू शकते. प्रख्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठं व्यक्तिमत्व असलेलं शिंदे सर सातत्याने बांधवणं ह्या बॅचचं काय करताय, नेतृत्व करताय. त्यामुळं इतरत्र क्लास लावायच्या अगोदर थोडे अनुभवी चेहरे महाराष्ट्रातले मोठमोठे काय म्हणतो आपण त्याला लेखक मार्गदर्शक बघूनच बांधवणं काय करा, ही बॅच काय करा, जॉईन करा. हे मला तुम्हाला आग्रहाचं काय करायचं सांगायचं. शरद जाधव सर मॅथ शिकवतात, बुद्धिमत्ता सुमित काकडे सर शिकवतात. हे गेले 10 वर्षापासून बांधवणं संभाजीनगर येथील मोठमोठ्या बँकिंगच्या संस्थेमध्ये मॅथ आणि रिजनिंग शिकवणारे शिक्षक आहे. बाळासाहेब शिंदे असे कुणालाही बोलवणार नाही त्यांच्याकडे शिकवायला. तुम्हाला तर माझं माहितीच आहे. त्यानंतर जी केमध्ये खूप मोठं नाव असलेलं अमोल अंतरकर सर आहे. चांदोरीकर सरसुद्धा विज्ञान खूप सुंदररित्या शिकवतात. त्यामुळे जबरदस्त अशी ही टीम आहे. आवर्जून तुम्ही याचा फायदा करून घ्या असं मला तुम्हाला सांगायचं आहे. तर बरेच जण असे नवीन असतील तर आवर्जून लक्ष द्या की सिलेबस सर काय असतो. तर सिलेबस हा अभियोग्यतेचा 60% असतो, बुद्धिमत्तेचा 40% असतो. असा एकूण 100% हा या ठिकाणी याचा शेकडा गुण आहे. मग अभियोग्यतेला 120 मार्क आहे. त्यानंतर तुमच्या बुद्धिमत्तेला 80 मार्क आहे. अशी 200 मार्काची परीक्षा आहे. 2 तास या परीक्षेसाठी असतो. म्हणजे सरासरीना 33 सेकंदामध्ये तुम्हाला हे सगळं महाभारत काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आलं लक्षामध्ये? चला आता तुम्ही कमेंट करू नका, मी तुमच्या कमेंट वाचणार नाही. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की तुम्हाला जर खरं नोकरी लागायचं असेल तर तुम्ही ह्या 5 गोष्टी सोडून द्या राव. मी 5 वर्ष DED कॉलेजला काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. मला पक्क माहिती आहे की हर एक परीक्षेमध्ये मुलींची संख्या का जास्त वाढती की पोट्टे काय करते माहिती का, स्वतः अभ्यास करायचं सोडून फुगीरपणा करण्यासाठी काय करते, कॉमेंट टाकते. आमकंच होणार आहे, टमकंच होणार आहे, हेच येणार आहे, तेच येणार आहे. तर तुम्हाला तुमच्या माई बापाची शपथ, तुम्हाला जर नोकरी लागायचं असेल ना, हे छिचोरे धंदे सोडून द्या तुम्ही कमेंट करणं. असं कमेंट करून पोरीवर इम्प्रेशन पडत नसतं, कर्तृत्व लागतं. आणि ते पोरी इतक्या येड्या नाही आहे, ते उगा तुम्हाला घुमीत असतात माहिती का. मी बघतो राव, आता कोणताच क्लासवाला नाही का व्हॉट्सअप ग्रुप तयार करत नाही. मोठमोठे जेवढे हे तर फोनच उचलीत नाही तुमचे. आम्ही तरी व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो, टेलिग्राम चॅनल तयार करतो, मी अधूनमधून बोलत असतो. तर त्या ग्रुपवर मी कधी कधी डोकून बघतो ना, तर इतके दिवसभर एक काट्टे काय करते माहिती का, घेणं देणं ते गायडन्स करत असते. अरे तू आधी लाग नोकरीला, तू लागल्यानंतर सांग जगाला. तू आणखीन कसाबसा TET 2-2, 4-4 वेळा देऊन पास झाला आणि तू कशाला ते तत्वज्ञान सांगतो त्या बायांना परत. आणि त्यांचे लग्न झालेले आहे ना, तो डोक्यात येत नाही का त्यांचे वय आता ते लहान नाही आहे का. म्हणजे मला हे इथं सुद्धा पहा घेणं दे ना कमेंट केलं, मी बघणार नाही ते तुमच्या कमेंटकडे. तर ते सोडून द्या हे धंदे सगळे. महिलांना सुद्धा आवर्जून सांगायचे, असे हे झिपरे झापरे हे मूर्ख पोर आहे का, यांना अजिबात तुम्ही भाव देत जाऊ नका. बघता बघता आता 2-2 लेकरं झालेले आहे तुम्हाला. जसं सुधरा जाहिरात यायला लागलेली आहे. परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर येते की ते म्हणते तुम्ही पात्र असाल तर तुमचे जे काही पूर्वनियोजित जे डॉक्युमेंट आहे ते गोळा करा. याचा अर्थ समजतो का? वेळ कमी आहे तुमच्याकडे, आता अभ्यासाला लागा. मी तुम्हाला एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला समजून सांगतो, तुम्ही काय तुमच्या डोक्यात आहे आणि तुम्हाला कमेंट करून तुम्हाला स्वतःला किती शहाणं समजायचं हे तुम्ही तिथं हे करत असतात. आता 1-2 असे छपरे असते ते दुसऱ्या क्लासवाले की काय म्हणतात त्याला, ते त्याला त्याच्या त्या मास्तरला खुश करायचं असतं की बघा सर यांचं लाईव्ह असताना मी अशी कमेंट केली. ते मी बघणार नाही तुमच्याकडे. तुमच्यासारखे असे की मी 12 वर्ष झाले शिकवतोय, हजारो पोरं काय म्हणतात त्याला. माझे कितीतरी विद्यार्थी यूट्यूबर्स आहे मोठ्या मोठ्या, काय म्हणतात तुम्ही सध्या जे काही चटकमटक दिसतात ना तुम्हाला, हे सगळे आम्ही शिकवलेले पोरं आहे. आलं लक्षामध्ये? असं एकही यूट्यूबवाला नसेल की तो आमचा विद्यार्थी नाही आहे. त्यामुळे ते मला विषय जास्त खोलात बोलायचं नाही. फक्त पटलं तर माझं लाईव्ह बघा, नसन पटलं तर तुम्हाला काय करायचं ते करा. आलं का लक्षामध्ये? हां. त्यामुळं जे गोरगरीब आहे, ज्याला नोकरीची गरज आहे, खास करून जिल्हा परिषदेची गरज आहे,
तर ते माझं म्हणणं थोडंसं ऐका. आलं लक्षात की आता वेळ कमी आहे, हे मोबाईलचा योग्य ठिकाणी वापर करायला शिका. लाईव्ह बघत असताना हेडफोन कानात घाला, वही पेन जवळ ठेवा, कॅल्क्युलेशन फास्ट करायचा जा, मुद्दे पटपट काढायचा जा, तर्क करायचा विचार करायचा जा, आणि ह्या 4 ऑप्शनमधनं योग्य पर्याय कसा निवडायचा, योग्य पर्याय कसा तोच असेल याचा अंदाज घेत चला. त्या कमेंटकडे बघायचंच नाही. कमेंट सेक्शन विचार आचार नंतर, विद्यार्थ्याच्या समस्या नंतर, शेवटी तासाच्या शेवटी काय करत असते, सुरू करत असते. आधी मी तुमचं बघणारच नाही, तुम्हाला काय करायचं तर करा. तर त्याच्याकरता हा सिलेबस आहे. माझा जो विषय आहे त्या माझ्या विषयामध्ये बांधून कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. मग आता कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर तुम्ही जे काही DED BEdला जे काही सगळे विषय शिकलेले आहात त्या विषयाच्या संदर्भातच बांधून क्वेश्चन येतात. उदाहरणार्थ मानसतज्ञांवर क्वेश्चन येणार, बालकाच्या वाढ विकासावर क्वेश्चन येणार, व्यक्तिमत्वावर येणार, मानसतज्ञांनी सांगितलेले जे काही तत्व आहे ते उपयोजनात्मक बांधून इथं क्वेश्चन येणार. 100% अध्यापन पद्धतीवर प्रश्न येतात. विविध लक्ष्य गटातील बालकं असतात, कुशाग्र बुद्धीचे, मतिमंद, प्रतिभाशाली, सृजनशील बालक, यावर सुद्धा क्वेश्चन येणार. आणि निर्णय क्षमता अत्यंत महत्त्वाचं आहे, याचं सर्वाधिक वेटेज या आपल्या परीक्षेमध्ये असतं. मग आता काय करायचं सर, मग आधी मी तुम्हाला काय करतो, क्वेश्चन कसे येतील यावर चर्चा करतो आणि नंतर याचा कंटेंट सुद्धा शिकवतो. मी आवर्जून तुम्हाला नुसतं क्वेश्चन नाही शिकवणार की ह्या 4 पर्यायाचं हेच परफेक्ट उत्तर काय आहे, कारण ते तुम्हाला DED BEdला त्यावेळेस शिकवलेलं होतं. ठीक आहे, थोडंसं ब्राईटनेस वाढवा, जास्तच काळा दिसायलो मी. बघा बघा, सांगा उत्तर, पटपट पटपट उत्तर सांगायचं बांधवांनो. प्रश्न असा आहे, तुमच्या शाळेत काही विद्यार्थी सामान्य बुद्धिमत्ता क्षमतेचे आहेत, तेव्हा एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. आता काही म्हणते ना की सर याचं नेमकं उत्तर कसं शोधायचं. आता सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे काय, ज्या मुलाची बुद्धिमत्ता ही 90 ते किती असती, 110 असती, ह्या बुद्ध्यांक असलेल्या व्यक्तीला सामान्य बुद्धिमत्ता असं म्हणतात. मग म्हणा सर हे कुठं शिकलं तुम्ही, कुठं आहे, हे बुद्धिमत्ता नावाचं एक चॅप्टर आहे पहा. मग ते बुद्धिमत्ता या चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या मुलं असतात. मग त्या मुलांसाठी शिक्षकांनी काय करावं हे आपल्या या पुस्तकामध्ये बांधून 100% काय केलेलं आहे, दिलेलं आहे. त्यामुळे बरेच, मला नावं नाही ठेवायचे कुणाला, बरेच क्लासेसवाले मागचंच ते आपलं बालमानसशास्त्राचं पुस्तक बांधून तुम्हाला देतात. तर ऑलरेडी तुम्हाला टेटचं मटेरियल वेगळं आहे, इथं सगळे प्रश्न उपयोजनात्मक येतात. मग त्याच्याकरता त्या पुस्तकात ते चॅप्टर तर पाहिजे ना, अनुक्रमणिकेमध्ये ते. तर बांधवांनो, उगा आपल्याला मी खोटं बोलणार नाही तुम्हाला, हे पहिलंच चॅप्टर तुमचं शिक्षक अभियोग्यतेचं आहे. जवळपास यामध्ये मागच्या 2017मध्ये आलेले क्वेश्चन आहे, तुमच्या सेट नेटमध्ये आलेले क्वेश्चन आहे, 2011ची भरती, 2010ची भरती, 2008ची, सॉरी 8ची, 10ची, 22ची भरती, हे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये काय केलेले आहे, उपयोजनात्मक टाकलेले. याच्याबरोबर तुमचे जेवढे TETचे आलेले क्वेश्चन आहेत ते टाकलेले, CTTचे आलेले क्वेश्चन आहेत ते टाकलेले. त्याच्याबरोबर तुमचे जे काही वेगवेगळे शिक्षणतज्ञ, पियाजे सारखा असेल, तुमचा वाईलगोस्की सारखा शिक्षणतज्ञ असेल, त्यानंतर तुमचा कोलबर्ग सारखा शिक्षणतज्ञ असेल, ह्या सगळ्या शिक्षणतज्ञांची पूर्ण डिटेल्स फोटोसह इत्थंभूत सर्व तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की बांधवांनो की कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व या घटकांना स्पर्श करणारं हे काय आहे बांधवांनो, पुस्तक आहे. त्यामुळे हे माझ्या पुस्तकातलंच मटेरियल आहे. त्यामुळं काय, आम्ही इथं शिकवताना आधी अभ्यास करतो खूप, आणि नंतर तुमच्या समोर ते काय करत असतो, प्रेझेंट करतो. त्यामुळे आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. आता हा जो कंटेंट आलेला आहे, आता ह्याचं चॅप्टर कुठलं आहे मी तुम्हाला सांगतो पहा. अनुक्रमणिकेत तुम्हाला बुद्धिमत्ता नावाचं 22 क्रमांकाचं चॅप्टर आहे, 85 पेजवर. मग आता 22 क्रमांकाच्या 85 पेजवरचं बांधून हे मटेरियल आहे. मग आता तुम्ही जर का हे वाचलं तर तुम्हाला याचं पटकन काय येईल, उत्तर येईल. किंवा DEDला तुम्ही जर इमानदारीनं केलं असेल तर मग तुम्हाला समजेल. काय म्हणतात ते, तुमच्या शाळेत काही विद्यार्थी सामान्य बुद्धिमत्ता क्षमताचे आहे, तेव्हा तुम्ही काय कराल. सामान्य म्हणजे बांधवांनो तो फारसा हुशार नाही आहे. मग आता फारसा हुशार नसलेल्या मुलाला तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा अशा विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश न देण्याचा आदेश द्याल. असं करता येईल का आपल्याला, की प्रवेश नाकारता येईल का, नाही. मग का नाकारता येत नाही, कारण कलम क्रमांक 21 अ मध्ये बांधवांनो तो मुलाचा काय आहे,
अधिकार आहे आणि मार्गदर्शक किती 45 मध्ये सुद्धा बांधवांनो त्याला काय केलेलं आहे, स्थान देण्यात आलेलं आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचे. त्यामुळं तुम्हाला नाकारण्याचा अधिकार नसतो, म्हणून हे चुकीचं आहे. इतरांप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करा नाही, हे मुलं सर्वसामान्य आहे, तुम्हाला इतरांपेक्षा त्याला विशेष काहीतरी द्यायचं आहे म्हणून हे पण चुकलं. त्याच्याकडे सतत दुर्लक्ष कराल, तो सामान्य बुद्धीचा आहे म्हणून दुर्लक्ष करायचं का, हुशार मुलाची वाह करायची का, हे पण चुकीचं आहे. त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. कारण मध्ये मी तुम्हाला आत्ता जस्ट दाखवलं होतं विशिष्ट लक्ष गटातील बालक. काय दाखवलं होतं, विशिष्ट लक्ष गटातील बालक. म्हणून हे तिन्ही पर्याय जर ज्यावेळेस चुकीचे आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे तुमचं बरोबर आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरं दिलं हे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. मग आता सर म्हणा हे सगळं बऱ्यापैकी सारखं वाटतं, तरी इथं क्वेश्चन हा सोपा होता. काही प्रश्न खरंच 2 पर्याय सातत्याने सारखे वाटत असतात. आले लक्षामध्ये, हा तर परफेक्ट तुम्हाला करतो. इतरांप्रमाणेच वागाल तर इथं विशेष बालक आहे म्हणून आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे, दुर्लक्ष द्याल म्हणजे सोपा प्रश्न होता, यात काही शंका नाही. पण तुम्हाला लिंक कळाली का, बुद्धिमत्ता चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे हा. तुमच्या शाळेतील 2 वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाल्यास, आता मुलांमध्ये भांडण झालं तर आता काय सध्या महाराष्ट्रामध्ये लई जातीवाद सुरू आहे. मग जो माझ्या जातीचा आहे त्याची बाजू घ्यायची का, जो माझ्या धर्माचा आहे त्याची बाजू घ्यायची का, नाही. मग तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे बांधवांनो, तुम्हाला आवर्जून, तुम्ही शिक्षक आहात तर न्यायाधीशाचं काम तुम्हाला करायचं आहे. तर आपण ज्या वर्गात अध्यापन करतो त्या वर्गाची बाजू घेऊ. बघा अशी एका वर्गाची बाजू घ्यायची का, ज्याचं म्हणजे तुम्ही वर्ग 8वीचे काय आहे, वर्ग शिक्षक आहे, मग 8वीच्या पोराची बाजू घ्यायची का, चुकीचं. दोन्ही वर्गामध्ये म्हणणे ऐकून न घेता दोघांना सारखीच शिक्षा द्या. तर ऐकून घ्या म्हणणं ऐकून घ्यायचं असतं. मानसशास्त्र शिकतोय आपण. पूर्वग्रहाच्या अंदाजे एक वर्गाची बाजू घेऊ. पूर्वग्रह म्हणजे काय, आधी त्यांनी चुकी केलेली आहे. आधी एखादा मुलगा गरीब असतो बिचारा, त्याच्याकडे काही नसतं, एखाद्या दिवस तिने एखाद्याचा पेन घेतला, काही घेतलं, मग दुसऱ्या वेळेस वर्गात पेन हरवला तर म्हणायचं तोच घेतला असेल. तर त्यामुळं असा मागच्या कर्मावर आजचं कर्म नसते ठरवायचं, त्यामुळे त्याला पूर्वग्रह म्हणतात. ते पूर्वग्रहसुद्धा चुकीची गोष्ट आहे. शांतपणे दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेणे. आता अगदी बरोबर, न्यायाधीशाचं काय असतं, प्रूफ पाहणे, दोघांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, ज्याचा दोष वाटला त्याला काय करणे, समजून सांगणे, काय करणे किंवा त्याला शिक्षा करणे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी काय बांधणं बरोबर आहे. चला, अशा पद्धतीचे प्रश्न असतात, फक्त वेळ घालायचा. कारण प्रत्येक प्रश्नाला किती वेळ आहे तुम्हाला इथं, 33 सेकंद आहे. 33 सेकंदात तुम्हाला सोडीत आलं पाहिजे. आता वाचायला तर आम्हाला एवढा वेळ लागतो म्हणा, कसं 33 सेकंदात सोडीदार आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संबंध चांगले नसण्याचे कारण येते. शिक्षक आपल्या व्यवसायाविषयी अभिमान आणि विद्यार्थ्यांविषयी प्रेम नाही म्हटलेलं इथं. चला, विद्यार्थ्याच्या भौतिक सुविधा उपलब्ध नसणे म्हणून त्यांचे संबंध नाकारलेले. शिक्षकांचा पगार कमी म्हणून ते संबंध नाकारलेले, चांगले नाही आहे. आणि विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना शिक्षकाविषयी बोजडा जाणवतो. तर आता बांधवांनो, ह्या दोघांचं रिलेशनामध्ये ह्या दोघांचेच कारण असले पाहिजे. इथं शिक्षकाचा पगाराचा काही संबंध नाही आहे, विद्यार्थ्याची भौतिक सुविधा इथं काही संबंध नाही, दोघं पाहिजे ना. शिक्षक आणि विद्यार्थ्याविषयी बोजवाडाला जाणवतो, हे सुद्धा बांधवणं चुकीचं आहे. कारण जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाविषयी अभिमान आणि विद्यार्थ्याविषयी प्रेम नसलं तर बांधव संबंध कसे चांगले राहणार आहे. त्यामुळं परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो का, आपल्या विषयाविषयी आपलं काय चेक करतात, आपली निष्ठा आहे का. असे बरेच तुमचे पेशे तुमच्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये किंवा परीक्षेमध्ये जी तुम्हाला परीक्षा द्यायची, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, PSI STI, तर तुमच्या त्या पेशेविषयी, तुमच्या त्या सेवेविषयी 1-2 क्वेश्चन असतात की का तुम्हाला हे करायचं आहे. तर बांधवांनो, मला त्या शिक्षकी पेशेविषयी अभिमान आहे आणि मला तरुणांना काय करायचं, प्रेरित करायचं आहे, हे तुमचं उत्तर अपेक्षित असतं तिथं. तर आवर्जून बांधवांनो, छान प्रश्न आला होता हा. मग हे पर्याय क्रमांक 1 हेचं उत्तर आहे, हे तिन्ही काय झालेले आहे, चुकीचे. चला पुढे, थोडं आज फास्ट घेतो बरं का. बरेच मुलं म्हणत असतात तुम्ही दमाने घेता. तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेत काय करायला पाहिजे, तुम्ही कोण आहात, तुम्ही म्हणजे शिक्षक आहात. तुम्ही काय असं सामान्य लोक नाही बसले चावाट्यावरून सुरू आहे. आज मोदीनं असंच केलं, ममता बॅनर्जी अशाच म्हणल्या, आणि इकडं ती काय अमरावतीची कोणती कौर आहे, ती काय नाव आहे तिचं, हा एक अभिनेत्री होती, ती नंतर खासदार झाली वगैरे, नंतर पडली, आता काहीतरी तिचा व्हिडिओ व्हायरल होतो. मग ते पाहत नाही बसायचं आपण.
आपण चांगल्याच गोष्टी पाहायच्या. मित्रांसोबत फिरण्यात घालवणे पसंत कराल. आता मित्रासोबत फिरायचं आहे का? बरं, फिरणं काही वाईट नाही आहे, पण तुम्ही शिक्षक आहात की रिकाम्या वेळात तुम्ही काय केलं पाहिजे. आता याच्यापेक्षा जर चांगलं असेल त्याला कट करायचं. काही रचनात्मक कार्य, अगदी बरोबर आहे, ह्या फिरण्यापेक्षा रचनात्मक कार्य करायला पाहिजे म्हणून हे कॅन्सल. आता याच्यापेक्षा जर हे चांगलं असेल तर याला कॅन्सल करायचं नाही, याला कॅन्सल. आराम करण्यात वेळ घालावा, कशाचा आराम हराम आहे असं म्हटलं जातं पहा, त्यामुळे हे कॅन्सल. मित्रासोबत गप्पा मारण्यात घालवणे पसंत कराल. आता गप्पा घायला मारायच्या मित्रासोबत बांधवनो, कम कम बायकोसोबत तरी गप्पा आणा. त्यामुळं बरोबर पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर काय आहे, एकदम परफेक्ट आहे. बाकीचं चुकीचं आहे. याच्यापेक्षाही जर रचनात्मक कार्यापेक्षा म्हणजे काय येईल की शाळेतील कमजोर विद्यार्थ्यांना शिकवण्यात वेळ घालाल, हे चांगलं आहे ना. समजा याच्यापेक्षा चांगलं उत्तर कोणतं असतात, जे काही सामान्य मुलं आहे, कमजोर मुलं आहे, सामान्य कमजोर, ह्या मुलांच्या विकासासाठी काय कराल, प्रयत्न कराल. विकासासाठी प्रयत्न, हे जर असतं तर मग याला आपण टिक मार्क केली असती. त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की सर्वोत्तम पर्याय कोणता आहे. 100% सही, 100% सही असलं पाहिजे उत्तर तुमचं उपयोजनात्मक मध्ये सोडता येत. ठीक आहे, पुढे चला. परीक्षा जवळ आल्यास शिक्षकांनी काय केलं पाहिजे, कॉफी पुरवल्या पाहिजे पोराला. अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करण्यास सांगावा. बर, अभ्यासक्रमावर गृहपाठ द्यावेत, अभ्यासक्रमाची पुस्तक सांगावी आणि अभ्यासक्रमासाठी जास्तीचा वेळ द्यावा. आता बरेचशा अशा शाळा, इंटरनॅशनल स्कूल, परीक्षा जवळ आली की ते अंदाजित काय करतात माहिती का, काही प्रश्नपत्रिका काढतात आणि मुलांना म्हणतात की लर्न कर कर आइए, लर्न कर कर आइए. तर काटे काय करते, ते मॅडमने दिलेली प्रश्नपत्रिकाच पाठ करते आणि अंदाजी ती आली रे आली तर चांगलंच आहे. आता नंतर सध्या पॅट नावाची परीक्षा आली तर महाराष्ट्रात असं धुमाकूळ सुरू, मास्तर लोकच घाबरायला लागले की पोरा कस काय सोडित येईल. पण 2 दिवस आधीच ती युट्यूबवर होती पॅटचं सगळं स्पष्टीकरण. मग काय व्हॅल्यू राहिलं त्याचं. 8वी 9वी 10वीचे लेकरं खरंच घाबरलेले होते मॅथ इंग्लिशच्या पेपरला. परंतु ज्यावेळेस पोरांनी आधीच, पोरले चॅप्टर आहे, पोरांनी आधीच युट्यूबला बघितलं पॅट 2025 इंग्लिश, लगेच ते इंग्लिशचा 9वीचा पेपर आला, 8वीचा पेपर आला. मग आम्ही तो पोराला सांगू परेशान आहे, हे करा, असं करा, ग्रामरकडे लक्ष द्या, असे सेंटेन्स येतील, असं बघा, स्कॉलरशिपचं बघा. आणि पोरं म्हणले सर एवढा ताण नका घेऊ, कालच पेपर झालाय म्हणे, युट्यूबवर बघितला आम्ही. मग असं जर का वागू लागल्यानंतर बांधवांनो, परीक्षा जवळ आल्यास असं वागणं योग्य नाहीये. त्यामुळे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करण्यास सांगावा नाही, तुम्ही करून घ्या. चुकीचं. अभ्यासक्रमावर गृहपाठ द्यावे का, फक्त गृहपाठ देणं गरजेचं आहे, परंतु इथं परीक्षेच्या दरम्यान ते गृहपाठ चुकीचं. अभ्यासाची पुस्तकी सांगावी, जी पुस्तकं परीक्षेत येणारी अशी सांगायची का नाही. मग सगळ्यात चांगलं काय आहे, अभ्यासक्रमासाठी जास्तीचा वेळ द्या तुम्ही त्यांना. त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी काय दिलं पाहिजे, तुम्ही वेळ द्या. स्वतः शिक्षक ज्यादा तासिका घ्या, असं त्याचा अर्थ. काय घ्या, ज्यादा तासिका घ्या. अगदी बरोबर. 2-2 वाले जर चुकले, थोडस व्यवस्थित उत्तर द्यायचा. शाळेतील तुमची मुले आणि टेबल स्वच्छ केली नसल्याने लक्षात आल्यास. आता काय म्हणजे का, वर्गातील जे काही खुर्ची टेबल असतात ती स्वच्छ केलेली नाहीये, कारण आता शाळेत शिपाई नाहीये. मग शिपाई नसल्यामुळे ते प्राचार्यांकडे, मुख्याध्यापकाकडे तक्रार करायची का, इतरांच्या ते लक्षात आणून द्यायचंय का, जे काही शालेय व्यवस्थापन समिती आहे, शिक्षणाधिकारी आहे. अरे चूक आहे, चूक. स्वतः साफ करावं का आणि विद्यार्थ्यांना साफ करायला सांगायचं का. ते सगळा महाराष्ट्र असंच करतो, पोराला साफ करायला सांगतो, पण हे चुकीचं आहे. ते स्वतः आपण शिक्षकांनी काय करायला पाहिजे, साफ करायला पाहिजे. स्वतः शिक्षक करावंच लागतं. बऱ्याच शाळेच्या ठिकाणी आपले विद्यार्थी 2 शिक्षकी शाळा आहे, 1 शिक्षकी शाळा आहे. मुख्याध्यापक तोच असतो, शिक्षक तोच असतो, शिपाई तोच असतो, लिपिके तोच असतो. त्यामुळे सगळं शिक्षकालाच करावं लागतं जिल्हा परिषदेला. त्यामुळे स्वतः साफ करू, ती मानसिकता तुमची ठेवा. अरे आमचे, मला चांगलं आठवतं, मी 1ली 2रीला असताना ग्रामीण भागातच होतो, तर आमची शिक्षिका काय करायची म्हणजे सारून घ्यायच्या. त्यावेळेस फरशी सुद्धा नव्हती माझ्या शाळेमध्ये, मी 1लीला चांगलं आठवतो मला.
तर हे मुली काय करायच्या, आमच्या वर्गातल्या शेण गोळा करायच्या डोक्यावर घेऊन, आणि मग ते आणायच्या आणि मॅडम पदर खोसायचा मॅडमने, मग मॅडम घेऊ लागल्या का थोडं, मग बाकीच्या पुरी बेस्ट घ्यायच्या. कधी कधी त्या मुलींच्या आई पण यायच्या की मास्टरबाई तुम्ही कशाला घ्याता, बसा मी घेते आमक करते. म्हणजे एवढा जिव्हाळा. पण तसं ती शिक्षक शिक्षिका असली पाहिजे. पण आताची मॅडम जीनची पॅन्ट घालून जर जिल्हा परिषदला गेली तर तिला कोण मदत करेल, शक्य नाही ते. तुम्हाला तसं तुमचं व्यक्तिमत्व ठेवता आलं पाहिजे. बघा, बीएड कॉलेजमध्ये मला प्रवेश हवा आहे. का तुम्हाला बीएड कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, म्हणजे का तुम्हाला शिक्षक व्हायचंय. मला अन्य शाखेत प्रवेश मिळाला नाही, चुकीचं. काय करावे यावर तोच मार्ग दिसतो. काय करावे यावर मला तोच मार्ग दिसतो, चुकीचं. मला शिक्षक व्यवसाय आनंददायी वाटतो, बर. आणि शिक्षकांना चांगला पगार आहे तर पगार आहे तर बांधून पगार बंद झाला तर तू शिकायचंच नाही ना, म्हणून हे चुकीचं. तर बघा, हे व्यवसाय आनंददायी वाटतो असं बऱ्याच कमी जणांना वाटतं. पण खरं याचं उत्तर काय आहे की माझ्या शेजारच्यानी केलं म्हणून मी ते करतो, माझ्या मिस्टरांनी सांगितलं म्हणून मी ते करते, माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे म्हणून मी ते करते. असे खूप कमी मुलं आहे की खरंच मला माझा हा व्यवसाय मला आवडतो, मला समाजकार्य व्यवसायात करायचंय किंवा मुलांना घडवण्याचं काम आहे किंवा मला शिकवायला आवडतं, असे ठरवून व्यवसाय करणारे खूप कमी आहे. मी पैल देऊन सांगतो, 90% महिला ह्या त्याच्या मिस्टरांना वडिलांना आवडतं म्हणूनच बीएड करतात. कोणालाही याचं जास्त छंद नाहीये. आलं लक्षामध्ये. हां, ठीक आहे, चला असो. परफेक्ट उत्तर बांधून ह्या सगळ्यापैकी हेच आहे. थोडं पुढे जाऊ. बरं, मला सांगा, हे सगळं समजायला का तुम्हाला का फास्ट व्हायला. बालकासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय. पहाटे अध्ययन करणे, मोठ्यांचा आदर करणे, परिश्रम आणि विनम्रता असणे आणि विनम्र भाषा असणे. आता पहाटे अभ्यास करणे हे बरंच आहे, परंतु यात सगळ्यात मोठा पर्याय हा आहे, पहा, परिश्रम आणि विनम्रता. हे पर्याय अगदी काय बांधवांनो परफेक्ट आहे. विनम्र माणसाने असलं पाहिजे. आता इथं नाही का युट्यूबवर मी तुम्हाला किती वेळा सांगतो की अरे तुमची नाही रावते तुमचं काम, कमेंट करणं, तुम्ही मार्गदर्शन करणं. तुम्ही आधी नोकरी मिळवा, नंतर तुम्ही काय करा ते सुरू करा. एखादा बाळासाहेब शिंदे सारखा मोठा माणूस असताना तुम्ही खाली येता राव खुशाल की सर हे येत नाही आणि सर हे असं नाही आहे. अरे ते माणसाचं तुम्ही काय म्हणते, जेवढे वर्ष तुम्हाला झाले दिवस तेवढे त्या माणसाने नोकऱ्याला लावलेत पोरं. आपली अवकात नाही ती, आपली अवकात पाहून कमेंट केलं पाहिजे. त्यामुळं शिक्षकामध्ये किंवा तुम्ही सध्या विद्यार्थी शिक्षक आहात तर तुमच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे, परिश्रम करा आणि विनम्र राहा. तुम्ही या ना, तुमची काही समस्या आहे प्रेमाने बोला, सर मी मराठवाड्यातलं आहे, ह्याच जिल्ह्यातलं आहे, इकडचं आहे तिकडचं आहे, मला पुस्तक पाहिजे, माझी खरंच क्षमता नाही पुस्तक घ्यायची, आम्ही फ्री देऊ ना. तुम्ही तुमच्यामध्ये काय असली पाहिजे, तेवढी जिद्द चिकाटी असली पाहिजे. आलं का लक्षामध्ये. तुम्हाला मजाक वाटत असेल, त्या दिवशी ज्या मुलाची मुलाखत घेतली शिंदे सरने, तो माझ्या कॉलेजचा विद्यार्थी होता. आणि म्हणजे मला माझं मोठेपण आणि त्याची कमीपणा नाही दाखायचा. तो मुलगा 12वीला पहिला आलेला होता, 10वीला पहिला आलेला होता, डीएड फर्स्ट इयरला पहिला आलेला होता, सेकंड इयरला पहिला आलेला. हर वेळेस त्याला 90, 91, 92 असे टक्के होते. घरची परिस्थिती जेमतेम होती. त्याला वाटलं आता आपण 20 वर्षाचं झालो, कुठपर्यंत वडिलांवरती आपण राहायचं, म्हणून त्याला वाटलं आपण काहीतरी साईड बिझनेस करावा अभ्यास करता करता. आणि मला कळालं की तू एका कंपनीमध्ये जाणार आहे. तर त्या पोराला मी फोन केला की तुझं राहणं खाण्याचं जे काही खर्च आहे का तू मी भागवेल, तू नोकरी लागूपर्यंत, पण तू कंपनीत कामाला जाऊ नको, मला तुला मोठ्या पदावर गेलेलं मला पाहायचंय. तर पोरावर त्याला 6 वर्ष तो माझ्या रूममध्ये होता. 6 वर्ष, थोडे दिवस नाही, किती वर्ष, 6. एवढंच नाही, त्याला मी नोकरी सुद्धा दिली होती 3000ची 2011-12 साली. तर 2000 तो 12 पासून तो 2017 पर्यंत तो माझ्या रूमवर होता. लक्षात ठेवा. पण तेवढे पोरं चांगले पाहिजे ना, नम्र. आणि तुम्ही इथंच काय म्हणतात त्याला, ज्ञानयज्ञ मोफत सुरू आहे, ते मोफत तरी कमीत कमी व्यवस्थित घ्या ना ते विनम्रतेने. तर त्यामुळं बालकामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असली पाहिजे ती म्हणजे विनम्रता. विद्यार्थी शाळेत विषयाच्या अध्यापनात कमकुवत असल्यास आम्ही आणि सांगायचं ते नुसतं मग
रूमवर नाही राहिला तो 2017ला लिपिक म्हणून लागला, तो 2022ला शिक्षक म्हणून लागला आणि आता 2024ला मंत्रालयात असिस्टंट आहे. पण त्याचं टार्गेट आहे की सर मला कमीत कमी तहसीलदार पदापर्यंत जायचंय. आता जरी जिल्हा परिषदेचा शिक्षक असेल तर पण तो लगेच राज्यसेवेच्या तयारीला लागलेला आहे. त्यामुळं काय म्हणतात त्याला, वय वर्ष त्याचं थोडं नाही, तो मस्त 30 वर्षाचा आहे पण ते जिद्द सोडी नाही त्याने. आणखी काय सोडी नाही, जिद्द सोडलेली नाही. तुम्ही सुद्धा अशी सोडू नका. विद्यार्थी शालेय विषयात अध्ययनात कमकुवत असल्यास, एखादा मुलगा कमकुवत आहे मग त्याला हाकलून द्यायचं का? त्याच्यामध्ये विषयातील कमकुवतपणा कारणे शोधू. ठीक आहे, कारण शोधायला चांगली गोष्ट आहे. त्याच्या विषय प्रकरणाच्या कमजोरीचे कारण शोधू. नुसतं कमकुवतपणाचे नाही, कमजोरीचे कारण शोधू. बरं ठीक आहे, कमजोरी दूर करण्यासाठी उपाय शोधू आणि कमजोरी मागचे कारण शोधू. आता सांगा, सगळं कमजोरी कमजोरी, आता हे सगळं सारखं वाटतं. मग कोणता पर्याय एकदम परफेक्ट आहे सांगा बरं? कोणता पर्याय एकदम परफेक्ट आहे सांगा? सगळ्यात चांगला पर्याय कोणता आहे? त्याच्यामध्ये प्रत्येक विषयातील पहा बांधून, हा शब्द मोठा आहे, विशिष्ट प्रकारचे नाही. काय आहे? प्रत्येक विषयातील. हे प्रत्येक विषय हा शब्द आल्यामुळं बांधवांनो ह्या सगळ्यापेक्षा हे विधान काय झालंय, मोठं झालंय. म्हणून याला आपल्याला काय करायचंय, उत्तर द्यायचंय. कारण ह्या सगळ्यापेक्षा 100% म्हणजे 100% मोठं विधान कोणतं आहे? हे पर्याय क्रमांक 1 आहे. कशामुळं? फक्त त्याच्या प्रत्येक विषयातील कमकुवतपणाचे कारण शोधायचंय. विशिष्ट कमजोरपणा शोधायचा आहे का नाही? कमजोरी दूर करण्यासाठी उपाय शोधायचे का? तुम्ही आधी कारण शोधले नाही तर उपाय शोधता येईल का? कमजोरीचे कारण हे लगेच हे फक्त 50%, हे 60%, हे किती आहे 70%. आपल्याला लागतं किती? 100%. म्हणून बांधवांनो पर्याय क्रमांक 1, ज्यांनी 1 दिलंय त्याचं उत्तर बरोबर. उपाय नाही ना सर, डायरेक्ट उपाय कसं करता येईल आपल्याला? विविध विषयातील कमकुवतता शोधायची आपल्याला. आणि इथं विषय शब्द आला ना शालेय विषयाच्या संदर्भात, मग इथं शालेय विषय कुठंच नाहीये, ते पण तर्क लावता येतं. कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आपल्यास आवडतात? जे आपल्याला संबंधित आहे, जे आपणास ओळखत नाही, जे आपल्या ओळखीचे आहेत, सर्वच प्रकारचे विद्यार्थी आवडतात. सांगा मग आपल्याला काय झालं पाहिजे? साहजिकच त्या आईला जसे सगळे लेकरं सारखे असते तसे सर्वच प्रकारचे विद्यार्थी आपल्याला आवडले पाहिजे. बघा, हे अशी क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे. त्याच्याकरता बांधवांनो अभ्यासाला लागा, चांगले दर्जेदार पुस्तकं घ्या आणि ठोकळा वापरू नका राव. एका ठोकळ्यातून, एका पुस्तकातून शिक्षक भरती होणार नाही. तुम्ही ज्ञानवान आणि कौशल्यवान असले पाहिजे. तुमच्याकडे तुम्ही ज्ञानी तर TET मध्ये होताच, आता कौशल्य तुमच्यामध्ये येण्यासाठी ते प्रयत्न करा. आणि त्याच्याबरोबर नुसते क्वेश्चनची तयारी करू नका, तर तुम्हाला तुमच्याकडे काय असले पाहिजे बघा, असे कंटेन असले पाहिजे. काय असले पाहिजे? तुमच्याकडे कंटेन असले पाहिजे. आता आपण सर्वात जास्त क्वेश्चन कोणाच्या संदर्भात पाहिले होते? विद्यार्थ्याच्या. विद्यार्थी आणि शिक्षण. मग आता पहा, पॅरिसचे थोर शिक्षण तज्ञ प्लेटो काय म्हणतात? प्लेटो माहिती तुम्हाला? अरिस्टॉटल यांचे समवयस्कर, अरिस्टॉटल यांच्याच कारकिर्दीमध्ये असलेले, की ज्यांनी रिपब्लिक नावाचा काय लिहिला होता, ग्रंथ लिहिला होता. आणि त्यांनी व्यक्ती भिन्नता किंवा भिन्न भिन्न क्षमतेच्या बालकासंदर्भात त्यांनी प्रथम काय केले होते? मत व्यक्त केलं होतं. त्यांना सांगायचं होते की कला, कौशल्य आणि बुद्धी ही बांधवांनो जन्मताच येत असते आणि प्रत्येकाची आवड निवड, छंद हे काय असतात? वेगवेगळे असतात. मग यानुसार तुम्हाला मुलांना शिक्षण द्यायचंय. मुलांना काय द्या तुम्ही? प्रेम आणि सहानुभूती. आलथा का प्रेमावर क्वेश्चन? विद्यार्थ्यांचे सामाजिक आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन तुम्ही त्याला शिकवलं पाहिजे. अनुवंश आणि बुद्धिमत्ता लक्षात घेऊन शिकवलं पाहिजे. आवड निवड, छंद लक्षात घेऊन काय केलं पाहिजे? शिकवलं पाहिजे. मी थोडं फास्ट घेतो. असे कंटेंट तुमच्याकडे असलं पाहिजे, असे ज्ञान असलं पाहिजे, तेव्हाच तुमच्याकडे येईल. वाईट सवयी, व्यसन दूर केलं पाहिजे. प्रभावी अध्यापन असलं पाहिजे. सुप्त गुण लक्षात ठेवा. सुप्त गुणावर प्रश्न नेहमी येतो. कृतीयुक्त प्रतिसाद घ्या. मनोरंजक अध्यापन असलं पाहिजे. अपयश खचून गेल्यावर विद्यार्थ्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन द्या. अनुकरणातून शिक्षण द्या. 2 मुलाचं भांडण झाल्यास मूळ कारण शोधा. भांडणावर क्वेश्चन आलता,
समस्या घेऊन आल्यास त्या सोडवून द्या, मार्गदर्शन करा, ग्रहपाठ देऊन त्या तपासा, वैयक्तिक मतभेद दूर करा, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी काय करा, त्यांची भीती दूर करा. हे अत्यंत महत्त्वाचा डाटा आहे. हे मागच्या अनुभवाने बांधून आम्ही तयार केलेलं आहे. विविध कौशल्य आणि क्षमता विकसित असे उपक्रम घ्या. उपक्रमशील शिक्षण असला पाहिजे. बाह्य निरीक्षण करा, आत्मनिरीक्षण बाह्य निरीक्षण दोन्ही महत्त्वाचं आहे. त्यानंतर उपाययोजना राबवा मुलांसाठी. त्यानंतर आवड छंद मांडण्याने स्वतंत्र द्या, त्यांना स्वतः बोलू द्या मुलांना. चांगले वर्तन आणि नैतिक मूल्य आणि स्वाभिमान त्यांच्यामध्ये घडवा. प्रदर्शनाचं आयोजन करा. त्यानंतर वर्गात आकृत्या वापराव्या किंवा शैक्षणिक साधन मोठं असावं, चांगलं असावं, आकर्षक असावं. विद्यार्थ्याच्या वैयक्तिक जीवनात चांगले आणि प्रामाणिकपणा हा गुण विकसित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत आपल्या मुलाप्रमाणे वागले पाहिजे आणि समस्येचं काय केलं पाहिजे, निराकरण केलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचा डाटा आहे. आता हा डाटा कुठून भेटतो? हा डाटा तुमच्या DED BEdच्या पुस्तकामध्येच आहे. आणि हे जशाच तसं बांधवांनो ह्या पुस्तकामध्ये आपण काय केलेलं आहे, टाकलेलं आहे. हे सापडणार नाही तुम्हाला इतरांच्या महाराष्ट्रामध्ये. आता तुम्हाला सांगतो पेज नंबर कुठे आहे की विद्यार्थ्याच्या संदर्भात जर का प्रश्न आले मग ते कशा पद्धतीचे असतील तर इथं बांधवांनो दिलेलं आहे. पहा ह्या पॅरेग्राफमध्ये पेज नंबर कितीमध्ये दिलेलं आहे? पेज नंबर 17. बघा दिसतं का? विद्यार्थ्याच्या संदर्भात इथं दिसतंय हे बघा, विद्यार्थ्याच्या संदर्भात. मग हे सगळे डाटा आहे आणि याच्या खाली लगेच काय परीक्षेत आलेले क्वेश्चन दिसतं काय? याच्या लगेच काय परीक्षेत आलेले क्वेश्चन सुद्धा दिलेले आहे. त्यामुळे आवर्जून सुंदर असं मार्केटला पुस्तक आहे. कुणाला जर ते घ्यायचं असेल तर काय करायचं आहे, हा नंबर आहे माझा 9657451645. याच्यावरती काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं की सर मला पुस्तक पाहिजे. मग मी तुम्हाला आमचं पुस्तक कसं मागायचं त्याचा फॉर्मॅट देईल आणि मग त्याच्यावरती तुम्ही काय करायचं, 350 रुपये. किती रुपये? 350 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. आणि बांधवांनो हे पुस्तक घरपोच तुम्हाला पोस्टाने मिळून जाईल. आलं का लक्षात? आता त्याची किंमत खऱ्या अर्थाने 550 रुपये. पण मला माहिती की सर्वसामान्य मुलं असतात, आपण मोठाडपणा एवढा करायचा नाही, फुगीरपणा करायचा नाही. महात्मा गांधी किंवा महात्मा फुलेंनी ज्यावेळेस पुस्तकं लिहिली त्यावेळेस विचार केला की माझं पुस्तक हे किती कमीत कमी किती रुपयात पोहोचू शकतं. आता मी इतका काय त्यांच्या इतका मोठा महात्मा नाही आहे. माझं कमीत कमी ते खर्च निघून 2 रुपये जरी मला राहिले तरी बांधवांनो ते चालेल. त्यामुळं चांगलं अपडेट असलेलं पुस्तक आहे आणि कंटेंट तुमच्या शिक्षक भरतीचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की मागचे TETचं क्वेश्चन नाही याच्यामध्ये, तुमच्या शिक्षक भरतीचं कंटेंट असलेलंच तुमच्या 30 मार्काचं हे बांधवांनो पुस्तक आहे. त्यामुळं आवर्जून तुम्हाला एवढं सांगतो, आवडलं तर तुम्ही आवर्जून घ्या. चला आणखी नेक्स्ट पुढचे क्वेश्चन घेऊ. पहा चला खूप छान क्वेश्चन आहे. पहा यशस्वी शिक्षक म्हणजे काय? यशस्वी शिक्षक कशाला म्हणायचं, कुणाला यशस्वी म्हणायचं? बघा वाचा तुम्ही. ज्यांच्या अध्यापनात मनोरंजक असते, जे विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करतो आणि ज्यांची अभिव्यक्ती प्रभावीकारक असते आणि जो अत्यंत कठोर नियमांनी वागतो. बबो हे लगे कठोर वागायचंच नाही. आता आपण जस्ट पाहिलंय मुलाला प्रेमाने वागा, चूक. आता ह्या 3 मध्ये पहा सखोल ज्ञान. आता मनोरंजनापेक्षा ज्ञान महत्त्वाचं असतं, पण मुलं जर का 1ली ते 5वी असेल तर मनोरंजनही महत्त्वाचं असतं आणि अभिव्यक्ती प्रभावीकारक पाहिजे. आता बघा बरं याचा सर्वात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, मुलाला काय बनवायचं आहे, तुम्हाला यशस्वी बनवायचं आहे बरं का, व गप्पा छप्पाने हाणायचं आहे. यशस्वी बनण्यासाठी काय तर लावा डोकं. बरेच जण 2-3 करतात. पहा तर एक मनोरंजन अत्यंत चुकीचं आहे. यशस्वी करण्यासाठी नुसतं मनोरंजनाने होत नसतं. जो विषयाचे सखोल ज्ञान ठेवतो, तुम्ही ज्ञानी असणं गरजेचं असण्यापेक्षा तुमच्याकडे अभिव्यक्ती प्रभावी असली पाहिजे. आलं का लक्षामध्ये?
की तुम्हाला विद्यार्थ्याला यशवंत बनवण्यासाठी तुमची कामगिरी चांगली पाहिजे. म्हणजे तुम्हाला कोच व्हायचंय, कोच. मग तुम्ही आधी किती रन केले ते महत्वाचं नाहीये, आता यांच्याकडून रन कसे करून घ्यायचे, यांची कमकुवत बाजू शोधून तिच्यावर उपाय करता आला पाहिजे आणि त्याच्यात परिवर्तन घडवता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ आपला रोहित शर्मा खूप जगामध्ये सर्वात जास्त काय आहे, सिक्सर मारणारा तो प्लेयर आहे, पण आज त्याची फॉर्म चांगला नाही आहे. मग त्याच्या गुरुने काय केलं पाहिजे, तो नेमकं कुठं त्याची टेक्निक बिघडलेली आहे, त्याचा टायमिंग कसा हुकलेला आहे, मग काय उपाययोजना केली पाहिजे. तर बांधवांनो, तो शिक्षकच सांगू शकतो, तो यश शिक्षकच मिळवून देऊ शकतो. मधल्या काळात सचिन तेंडुलकर सुद्धा मला वाटतं ज्यावेळेस सौरभ गांगुली हा काय करत होता, कप्तान होता, तर ग्रेट चॅपल नावाचा एक कोच होता. तिने काय केलं, सचिनला पहिल्या ओपनिंगहून 4थ्या क्रमांकाला टाकलं. मग आता सचिनला आधी त्या 15 ओव्हरमध्ये जे नसतं का 30 यार्डमध्ये फिडिंगमध्ये त्याला सवय होती, टेक्निक छान का असायची त्याची किंवा टायमिंग चांगली असायची म्हणून रन निघायचे. पण ज्यावेळेस प्लेयर पांगायचे त्यावेळेस त्याला जास्त खूप कष्ट करावे लागायचे आणि परत त्याची बॅटही खूप जड झाली, ती वय वाढलं होतं. मग ज्यावेळेस दुसरा कोच आला, मग त्या कोचने त्याला बांधवून परत 4थ्या नंबरवरून पहिल्या नंबरवर आणलं ओपनरला आणि परत त्याची बॅटचं वजन कमी करायला लावलं आणि बांधवून त्यावेळेस तिने जवळपास 20-25 शतकं केली, नाही तर आपला सचिन आधीच रिटायर झाला असता. मग त्याच्याकरता शिक्षकाचं एवढं महत्वाचं काय बांधवानो काम आहे. तर त्यामुळं अभिव्यक्ती ही काय असली पाहिजे, प्रभावीकारक असली पाहिजे, एवढं हे डोक्यात ठेवा. कॉपीचे समर्थन, अनैतिक मार्गाचं समर्थन याबाबत घातक आहेत. समाजातील उच्च प्रभू खेड्यातील काय गेंड्याची कातडी पांघरलेल्या अवस्थेच्या आणि समाजातील धंडिकांची माजलेल्या आणि समाजाच्या अंधपतनाच्या. आता हे कोणते विधान याला शोभतात असं आपल्याला शोधायचंय. तर काय, कॉफीचे समर्थन, अनैतिक मार्गाचं समर्थन याबाबत घातक आहे. आता काय काय घातक आहे, तर ही गेंड्याच्या कातडीची असलेली जी व्यवस्था आहे ती सुद्धा याला समर्थन देणारच आहे. धटिंग्याने माजलेले लोक हे सुद्धा काय बांधवनो याचं समर्थन करतात आणि समाजाच्या अधपतनाच्या सुद्धा मार्गाला चाललेले हे सगळे लोक हे सुद्धा याला समर्थन करतात. म्हणजे तिन्ही समर्थन करतात. म्हणजे बांधवनो पर्याय क्रमांक वरील पैकी सर्व हेच परफेक्ट उत्तर आहे. शिक्षकाचे अनैतिक वर्तन केव्हा असते? अनैतिक, नैतिक म्हणजे चांगलं, अनैतिक म्हणजे वाईट. कोणती स्थितीत निषेधार्ह आहे, कोणत्याही स्थितीत असामान्यच आहे, अमान्यच आहे आणि कोणत्याही स्थितीत अशोभनीय आहे. आता हे सगळे गोष्टी काय बांधवनो, ह्या नकारात्मक असल्या तरी ह्या चांगल्या आहे. निषेधार्थच असलं पाहिजे अनैतिक वर्तन, अमान्यच असलं पाहिजे नैतिक वर्तन आणि अशोभनीयच असलं पाहिजे म्हणजे वरील पैकी सर्व. आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचंय की 2017ला जवळपास 29 प्रश्नपत्रिका मार्केटमध्ये आहे. 29 प्रश्नपत्रिका म्हटल्यानंतर बांधवनो याला 200 ने गुणलं आपण, 2 दुनी 4 आणि 9 दुनी 18 आणि वरती 2 शून्य, तर जवळपास तुमचे काय म्हणते त्याला 1 शून्य येईन. हा 2 म्हणजे 200 येईन. हा हे एवढे 200 क्वेश्चन, एवढे क्वेश्चन 41,000 क्वेश्चन. तर बांधवांनो डोक्यात ठेवा, तर याच्यापैकी जेवढे पर्याय आलेले 29 प्रश्नपत्रिकेपैकी आणि जेव्हा जेव्हा उत्तर वरील पैकी सर्व होतं त्यावेळेस सगळ्या प्रश्नांची उत्तर बांधवांनो हेच आत दिलेले आहे बरं का. परिषदेने यालाच प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला जर काही याच्यापैकी जर कधी संदिग्धता वाटली तर एक माझा सल्ला राहील, वेळ वाया घालवणं न पडता वरील पैकी सर्व हेच उत्तर देत जा. सीटेटला सुद्धा तसंच आलेलं आहे बऱ्याच वेळा आणि आपल्या सेटनेटला सुद्धा तसंच आहे. तुमच्या वर्गात समस्या प्रधान मुलगा आहे, तुम्ही त्याच्या वर्तनामागील कारण शोधून काढण्यासाठी मानसशास्त्रीय पद्धतीचा वापर करावा. आता तुम्हाला त्याचं काय शोधून काढायचंय, वर्तनाचं कारण शोधायचंय. तर वर्तनाचं कारण शोधण्यासाठी काय केलं पाहिजे सांगा. आता हा डायरेक्ट कुठं आहे माहिती का, हा मूल्यमापनाचा कंटेन आहे. हा
मूल्यमापन. सांगा, मूल्यमापनाचा प्रश्न आहे हा. आणि मूल्यमापनाचे तंत्रे आणि साधने, तंत्रे आणि साधने. मग वर्तन कुठे शोधतात? वर्तन कशात असतं बघा. प्रक्षेपण तंत्रात हे का, समाजमध्ये तंत्रात हे का, आत्मनिरीक्षण तंत्र आहे का, निरीक्षण तंत्रात हे? लावा डोकं. चार 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 चार. बघा आता हा संदिग्ध प्रश्न आहे पहा. या प्रश्नाचं उत्तर हे पण आहे, निरीक्षण तंत्र. आणि याचं हे प्रक्षेपण तंत्र सुद्धा दिलेलं आहे पहा. तुम्हाला प्रक्षेपित म्हणजे काही घटना करून घ्यायच्या असतात आणि माणसाचा जो मूळ स्वभाव आहे का, तो याच्यामध्ये काय होतो, शोधला जात असतो. त्यामुळं प्राधान्य याला द्या. आणि जर हा पर्याय नसेल तर हे सुद्धा उत्तर याचं अपेक्षित आहे. त्यामुळे दोन्ही पर्याय काय आहे बांधवांनो, अत्यंत महत्वाचे. हे दोन्ही सोबतच आलेले. पण सर्वाधिक प्रश्नाचं उत्तर हे. आणि हा जर पर्याय नसेल तर प्रक्षेपण तंत्र सुद्धा असू द्या. शिक्षक म्हणून तुम्हाला विद्यार्थ्याची आवड तपासायची आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? आवड चेक करायची. इथं पण मूल्यमापनावर क्वेश्चन आलाय. तपासायची आवड. पहा, अभिव्यक्ती चाचणी घ्यायची का, अभिरुची चाचणी घ्यायची का, मनोरंजन चाचणी घ्यायची का, निवड चाचणी घ्यायची? बघा, आवड तपासायची. आवड. मग आवडला चांगल्या भाषेत काय म्हणते? चला कमेंट करा, आवडला चांगल्या भाषेत काय म्हणते? आवडला चांगल्या भाषेत काय म्हणते? आवड. आवडला काय म्हणते चांगल्या भाषेत? कमेंट करा, कमेंट. आवडला काय म्हणणार चांगल्या भाषेत? मी म्हणतो कमेंट करा, आवडला काय म्हणणार चांगल्या भाषेत. तुम्ही पर्याय क्रमांक 2-2च सांगायला लागले. आवडला काय म्हणणार? आवड. हा, सविता डोंगरे मॅडमने लिहिलं पहा. कधी कधी अर्थ लावायचा आहे. आवडला आपण बांधवनो चांगल्या भाषेत म्हणतो असतो अभिरुची. म्हणून हे उत्तर तुमचं आहे. आलं लक्षामध्ये? अभिरुची चाचणी म्हणजे त्याची आवड कशात आहे ही तुम्ही डोक्यात घ्यायची. मध्ये कल चाचणी आलती बा. कल. आवड म्हणजेच कल सुद्धा बरं का, इथं पर्याय सुद्धा येऊ शकतं. कल चाचणी मधल्या काळामध्ये 10वी झालेल्या मुलांसाठी ही एक ऑनलाईन परीक्षा होती, कल चाचणी. मग ही कल चाचणी त्याला सोडायला द्यायची. तर तुम्हाला सांगू का, 90% पोराची कल चाचणी काय यायची? विज्ञान विषयाकडे. आणि पोराला इंग्रजी वाचता येत नाही म्हणजे विज्ञान शिकायचं आम्हाला. अशी कशी कल चाचणी? हर एक पोरग म्हणतं काय करायचं आम्हाला? विज्ञानाकडे जायचं. चला ठीक आहे, कल चाचणीमध्ये आली होती. तर अशा पद्धतीचेच क्वेश्चन येणार आहे. तर त्यामुळे आवर्जून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की या सगळ्या संधीचा काय करा, फायदा करून घ्या. ज्यांना जे खरंच पात्र नाहीये, खूप सुंदररित्या काय केलं आहे बांधवांनो, मी नोट्स बनवलेल्या आहे हिंदी टू मराठी. त्या तुम्हाला याच्यामध्ये फ्री भेटून जातात. त्याचबरोबर मॅथचं तुम्हाला शरद जाधव सर बांधवांनो सगळं शिकवणार आहे. विज्ञानचं तुम्हाला चांदोरीकर सर शिकवणार आहे. अमोल आंतरकर सरांचे मागचे इतिहास भूगोलचे रेकॉर्डेड व्हिडिओ भेटतील. शिंदे सर तुम्हाला मराठी इंग्रजी स्वतः शिकवणार आहे. आणि मी तुमचं 75 मार्काचं जे काही पेडॉलॉजी असतं हिंदी टू मराठी असं दोन्ही भाषेत शिकवणार. कारण आधी जर आपल्याला आपल्या मातृभाषेतच जर ते कंटेंट कळाले नाही तर तुम्हाला बांधवांनो ते समजणार नाही. कारण तिथं तुमच्या कंटेंटला, तुमच्या डीएड बीएडच्या अभ्यासक्रमाला 75 मार्क आहे. ते 75 हिंदीचे बांधवांनो ते 30 आणि मराठीचे 30. 30 आणि 30 किती झाले? 60. अरे झाले तुम्ही पास, काहीच अवघड नाही ना. तिथे इंग्रजी कॅन्सल करायची.
आणि इकडे डायरेक्ट गणित जरी असं तुमचा पहिल्या पेपरला तर फक्त 15च मार्क आहे गणिताला, पण गणिताच्या अध्यापन शास्त्राला 15 मार्क आहे. त्यामुळे तुम्हाला CTET हे अत्यंत सोपं आहे. सोपं फक्त थोडंसं हिंदीमध्ये तुम्हाला वाचन वाढवावं लागतं. आणि तिथे सुद्धा 4 पर्याय असे सारखेच येतात कि सही पर्याय चुनिए. मग आता सही कौन सा पर्याय है, इसके लिए आपको अध्यापन ही करना पडेगा, अध्ययन ही करना पडेगा. आणि त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझ्याकडे असे लॉजिक असते वेगवेगळे की ह्या 4 पर्यायापैकी विद्यार्थ्याच्या हिताचा कोणता पर्याय हे तुम्हाला शोधता आला पाहिजे. आणि तितकं सेन्स तुम्हाला असतोच. तुम्ही काय आता लहान नाहीये. तुम्ही आता जवळपास तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्हाला लेकरं आलेले आहे, तुम्हाला जरी त्याचं नॉलेज नसेल पण पोरांच्या बाबतीत ते क्वेश्चन असतात कि बालक के बारे में आप सही विधान कौन सा चुनेंगे या सिलेक्ट करेंगे. मग तुम्हाला त्या मुलाच्या संदर्भात योग्य विधान निवडायचंय, मग ते दिलेलं असतं. आलं लक्षामध्ये. तर त्यामुळं अत्यंत सोपं आहे. तुम्हाला जर ही बॅच लावायची असेल तर फक्त 1000 रुपयात बॅच आहे. 9657451685 यावर व्हॉट्सअप करा, सर मला बॅच लावायची. मी तुम्हाला याची लिंक पाठवल. आधी डेमो लेक्चर्स बघा कसे शिकवलेले आहे काय आहे, आणि मग नंतर तुम्ही निर्णय घ्या लावायची की नाही लावायची. आधी डेमो लेक्चर बघा, मला व्हॉट्सअपवर टाका, डेमो लेक्चर द्या CTETचे, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याची लिंक टाकून देईन. ठीक आहे, एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अचानक मी लाईव्ह आलो होतो, तर तुम्ही इतक्याच छान पद्धतीने आज काय केलेलं आहे, लक्ष दिलेलं आहे. असंच लक्ष देत राहा. हे जे काही नाठाळ काटते की ज्यांना काहीच घेणं नाही देणं नाही, उगं फुगीरपणा करणारे, हे असेच DEDला असताना असेच करीत होते. स्वतः टाचन काढायचं नाही, याचं टाचन घ्यायचं, त्या पुरीला द्यायचं, त्याचं याने घ्यायचं, याचं शैक्षणिक साहित्य त्याला द्यायचं, आणि सतत काय करायचं, मी अतिशहाणा आहे, मी हुशार आहे दाखवणं. ते म्हणतात ना, उखाळत्या पाण्याला खळखळाट फार, असा कार्यक्रम असतो DEDच्या पोरांचा. त्यामुळे त्याच्यापासून थोडं दूर राहा, सोशल मीडियापासून दूर राहा, डायरेक्ट अभ्यासाला लागा. तुम्ही पाहिलेलं आहे की परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती बांधवांनो डायरेक्ट लाईव्ह सुरू आहे. हे बघा, हे लाईव्ह आहे वेबसाईटवर. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदरील परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्व तयारी करावी, डॉक्युमेंट गोळा करायला लागा. ठीक आहे, उद्या मी व्यवस्थितरित्या कोणकोणते डॉक्युमेंट आहे काय आहे ते तुम्हाला त्याचा खास एक व्हिडिओ करून आवर्जून YouTubeला मी टाकतो. ठीक आहे, एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ईश्वर तुमचं भलं करू.